महिला तसंच आलेले विरोधक या सगळ्यांना आता पोलिसांनी देखील ताब्यात घेतलेला आपण बघतोय। तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। अक्षय शिंदेचा मृतदेह या ठिकाणी न पुरता तुम्ही बदलापूरमध्ये जिथे तो राहत होता तिथेच दफन करावा अशी भूमिका सगळ्या स्थानिक नेत्यांची आहे। अक्षय शिंदेच्या मृतदेह दफन करण्याच्या ठिकाणी अंत्यसंस्कारावरून आता वाद निर्माण झालेले आहेत। बऱ्याच ठिकाणी अक्षय शिंदेचा मृतदेह पुरू नये यासाठी आंदोलनं केली जात आहेत, तशी मागणी केली जाते। मात्र उल्हासनगरमध्ये मृतदेह पुरण्यासाठी जी जागा निश्चित करण्यात आलेली होती आणि जिथे हा खड्डा खोदलेला होता तिथे स्थानिक सगळे कार्यकर्ते तसंच स्थानिक महिला दाखल झाल्या आणि त्यांनी आता हा खड्डा बुजवलेला आहे। दरम्यान पोलिसांनी या सगळ्या ठिकाणी हस्तक्षेप करत विरोध करणाऱ्या या महिलांना ताब्यात घेतलेला आहे। आम्हाला त्या नराधमाची मयत इकडे गाडायची नाही, बुजू द्यायची नाही। आमच्या मस्तात त्याला जागा भेटणार नाही। त्याला नाल्यात टाका, त्याला कुत्र्या भांजराला खाऊ द्या, पण आमच्या मस्तात उल्हासनगर मध्ये त्याला जागा नाही। त्याला आमचं प्रशासनाला एकच म्हणणं आहे की कृपया करून त्याची बॉडी जिथं तो राहतो तिथं त्याची बॉडी दफन करावी। उल्हासनगरला जर दफन केलं तर अति मोठं आंदोलन होऊ शकतं। अजिबात त्याला या शमशानात जागा नाही आमच्या। त्याला कुठेही नेऊन पुरा, आम्हाला बाकी काही करायचं नाही। तर उल्हासनगरमध्ये सध्या तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौजफाटा आता या ठिकाणी तैनात करण्यात आलाय, कारण अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारावरून वाद निर्माण झालेला आहे। अक्षय शिंदेच्या मृतदेह दफन करणाऱ्याला विरोध केला जातो आहे। अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारावरून हा वाद झाला असून मृतदेह पुरण्यासाठी खोदलेला खड्डा शिंदे गटानं बुजवलेला आहे। दफनभूमीच्या ठिकाणी स्थानिकांची त्यामुळेच आता धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे। दफनभूमीच्या ठिकाणी उल्हासनगरमध्ये अक्षयचा मृतदेह दफन करण्यास विरोध केला जात असून विरोध करणाऱ्या या सगळ्याच स्थानिक महिला तसंच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेतलं जात आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा इथे तैनात करण्यात आलेला आहे। अक्षय शिंदेचा मृतदेह या ठिकाणी दफन करू नये अशी भूमिका सगळ्या कार्यकर्त्यांची तसंच स्थानिक महिलांची आहे आणि म्हणूनच या महिला एकत्र आल्या आणि त्यांनी हा खड्डा बुजवलेला होता। मुद्दामून मला आहे ना पोलीस लोकांनी हात लावून इकडे ढकललं। मी अंडिक्यापासून मला ढकलून दिलं आहे लोकांनी, अंडिक्यापासून हे लोकांनी मला ढकलून दिलं। तर कळव्यामध्ये ज्या ठिकाणी अक्षय शिंदेचा मृतदेह सध्या ठेवण्यात आलेला आहे त्या ठिकाणाहून माझे सहकारी गणेश थोरात आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। गणेश, उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यात येणार होतं, मात्र त्या ठिकाणी दफन न करण्यासाठी आंदोलन केलं जात आहे। काय सध्याची पुढची भूमिका प्रशासनाची असणार आहे? पुढे काय व्यवस्था केली जाईल? सुमित, नक्कीच आपण कळवा रुग्णालय या ठिकाणी अक्षय शिंदे यांचा मृतदेह ठेवण्यात आला। गेल्या 6 दिवसापासून आता थोड्याच वेळात कळव्याची टीम देखील आलेली, कळवा हॉस्पिटल रुग्णालयाची डीन देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि ठाणे पोलीस जे तपास करत आहेत ती देखील या ठिकाणी आहेत। त्यामुळे नक्कीच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी अक्षय शिंदेला त्या दफन केलं जाणार। मात्र जागा निश्चित झाली नसली तर मात्र थोड्या वेळापूर्वी उल्हासनगर या ठिकाणी त्याला विरोध करण्यात आला। ठाण्यामध्ये कळवा या ठिकाणी देखील मनसेकडनं विरोध करण्यात आला आहे। अनेक संस्था असतील, राजकीय पक्ष असतील, शिवसेनेकडनं असतील, हा विरोध होत आहेत। दफन न करण्यासाठी अनेक लोक जे ते रस्त्यावरती उतरले। पाहायला गेलं तर अक्षय शिंदे यांची शव जे आहे ते गेल्या 6 दिवसापासून या कळवा रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। तसेच अक्षयचे कुटुंबीय असतील, त्याचे वकील असतील, या ठिकाणी कोर्टामध्ये देखील धाव घेण्यात आली। त्याच्यानंतर कोर्टाने देखील सरकारला असेल, सरकारने पोलिसांना देखील आदेश देण्यात आलेले की लवकरात लवकर सोमवारपर्यंत अक्षय शिंदे यांना दफन करावे। पाहायला गेलं तर अक्षय शिंदे यांचे वडील अण्णा शिंदे यांनी देखील मागणी केली होती की अक्षय शिंदे जे आहे ते त्यांचं कुठलाही सबूत न मिटवण्यासाठी त्याला दफन करावं। त्यामुळे या ठिकाणी दफनसाठी आता आजची प्रक्रिया सुरू झालेली आहे। पाहायला गेलं तर थोड्याच वेळापूर्वी आता ठाण्यातील कळवा रुग्णालयामधून शवविच्छेदन गृह या ठिकाणी अक्षय शिंदे याचा मृतदेह बाहेर काढला जाईल, त्या ॲम्ब्युलन्समध्ये ठेवला जाईल। त्याच्यानंतर पोलीस देखील त्यांच्यासोबत असणार आहे। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अक्षय शिंदे यांना कळवा रुग्णालयातून हलवत पुढे घेऊन जाणार। आता नक्की कोणत्या ठिकाणी त्याचं दफन केलं जाणार हे देखील आता पाहायला लागेल। मात्र सध्या तरी पोलिसांनी देखील आता या ठिकाणी पूर्ण आता बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। ठाण्यातील कळवा रुग्णालयाच्या बाहेर असेल, आतमध्ये शवविच्छेदनच्या या ठिकाणी पूर्णतः पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी आलेला आहे आणि थोड्याच वेळापूर्वी कळव्याचे डीन जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी गेल्या 6 दिवसापासून अक्षय शिंदे यांना या शवविच्छेदन या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं। त्याच्यानंतर आता कुठेतरी दफन करण्याचं
साठी आता तयारी पोलिसांकडून असेल या त्यांच्या कुटुंबियांकडून केली जाते. मात्र ज्या ज्या ठिकाणी जी जागा बघितली जाते त्या ठिकाणी अक्षरशः अनेकांकडनं विरोध आपल्याला पाहायला मिळत होता. संस्था असतील, राजकीय पक्ष असतील, यांनी देखील अक्षय शिंदे यांना कुठे दहन न करण्यासाठी या दफन न करण्यासाठी या ठिकाणी विरोध दर्शवला आहे. कारण बलात्कार, लैंगिक अत्याचार प्रकरणात बदलापूर हे चांगलंच पेटलं होतं आणि बदलापूरच्या नंतर अनेक ठिकाणी असे पडसाद उमटले होते. त्यामुळे विरोधकांनी देखील सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पाहायला गेलं तर काल देखील त्यांचे वकील अमित नक्कीच. तर सध्या आपण बघतोय उल्हासनगरमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यात येणार होता, मात्र त्या ठिकाणी स्थानिकांकडून विरोध केला जातोय आणि म्हणूनच पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.